नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सध्या आपण चटणी विशेष रेसिपींची सिरीज चालू केली आहे. त्यातली ही तिसरी रेसिपी म्हणजे आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने इडली व डोस्यासोबत खाल्ली जाणारी पांढरी शुभ्र ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी बघा मी इथे एक छोट्या आकाराचा कांदा चॉप करून घेतला आहे. तुमच्याकडे मद्रासी कांदे असतील तर 3-4 मद्रासी कांदे घेतले तरीही चालेल. त्यानंतर 2 मोठे चमचे पंढरपुरी डाळ्या, 1 मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एक मीडियम आकाराचा नारळ होता. त्यातला अर्धा नारळाची मागची जी ब्राऊन कलरची पाट असते ना, ती मी काढून टाकलेली आहे आणि त्याचे छोटे तुकडे करून घेतले आहे. वाटीचं प्रमाण म्हणाल तर 1 मोठी वाटी भरून मी इथे ओला नारळ घेतला आहे. चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर टाकून घ्यायची आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त फाईन पण करायचं नाही आहे बघा. असं थोडंसं असं रवाळ हे मिश्रण झालं पाहिजे. आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि आता याला पण एक चुरचुरीत तडका देणार आहोत. थोडंसं पाणी टाकून मी याला सैलसर करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने. तडक्यासाठी ना एक छोटा चमचा तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी टाकायची. मोहरी मात्र चांगली फुटू द्यायची आहे. यानेच या तडक्याला किंवा या फोडणीला खमंगपणा येतो. मोहरी फुटली की यामध्ये एक मोठा चमचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा. पाव चमचा हिंग घालायचा आहे. कांदा मात्र हलक्याशा गुलाबी रंगावर कच्चापणा जास्तोपर्यंत परतवायचा आणि मग यामध्ये आपल्याला 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि 2-3 लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आहे. आणि आता आपण हा तडका चटणीवर टाकणार आहोत. इथे एक महत्त्वाची टीप मला तुम्हाला शेअर करायची आहे. बऱ्याचदा ओल्या नारळाची चटणी ही लवकर खराब होते, आंबूस लागते. तर त्यासाठी महत्त्वाची टीप म्हणजे हा तडका जो आहे तो गरम गरम न टाकता गार करून टाका, म्हणजे चटणी जास्त वेळ टिकते, ती लवकर आंबूस होत नाही. त्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता याला ह्या तडक्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थोडंसं गार चटणी खायला खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. फ्रीजमध्ये मी ही चटणी नेहमी ठेवून देते आणि थोड्या वेळाने फ्रीजमधून काढून मग ही सर्व करायची. तर तुम्हीसुद्धा अशी ही कोकोनट चटणी एकदा आवर्जून करून बघा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.